नमस्कार मित्रांनो, मी राज स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी निघालो आहे शिर्डी शनी शिंगणापूरला. तर हा 2 दिवसाचा प्रवास असणार आहे. एक दिवस आपण स्टे करणार आहोत शिर्डीमध्ये. तर पहिलं आपण जाणार आहोत शनी शिंगणापूरला. चला तर मग सुरू करूया आज आपला हा प्रवास. आता वाजल्यात 10:30 आणि आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे पेट्रोल पंपवरती वॉशरूमसाठी. तर आता थोडासा ब्रेक घेऊन थोडंसं फ्रेश होतो आणि मग परत एक नवीन ब्रेक होईल नाश्त्यासाठी. तो नाश्त्यासाठी आपण थांबू, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. आता नाश्त्यासाठी थांबलो आहे आम्ही. आता आलेलो आहेत हॉटेल अंबिका, जे की तुम्ही बघू शकता माझ्या मागं आहे हॉटेल अंबिका, जे की मिसळसाठी खूप प्रसिद्ध आहे. आता आपण आज जाऊन मिसळ घेणार आहे. 2 मिसळ घेऊ आणि तुम्हाला कसं आहे, कशी टेस्ट होती कशी नाही ते तुम्हाला आज जाऊन टेस्ट करून सांगतो. चला तर मग माझ्यासोबत. तर आत्ता नाश्ता झालेला आहे. तर टेस्ट रिव्ह्यू म्हणजे मिसळ खूप छान होती. ती चव एकदम मस्त होती, मला तरी आवडली. तुझं काय म्हणणे आहे? मला पण आवडली मिसळ, चांगली. चालतंय मग चला तर आता परत आपण कंटिन्यू करू आपला प्रवास. गाडीतून उतरलोय, एक छोटासा ब्रेक घेतला कारण की आपल्याला गाडी चार्जिंगला लावायची होती. 50% बॅटरी बाकी होती. आता चार्जिंगला लावली आहे. जवळपास 1 तास सांगता येते चार्जिंगसाठी. आत्ता जवळपास 5% अजून झालेली आहे, जवळपास 55 झालेली आहे. बघू आता आपण किती वेळा लागतो किती वेळा नाही. त्यानंतर ना आपला प्रवास कंटिन्यू करू. जवळपास तासभर आहे, पण त्यापेक्षा जर कमी लागली आपण पूर्ण चार्जिंग व्हायची वाट नाही बघणार आहे. जवळपास एक 80 वगैरे 80-90 जरी चार्जिंग झाली तरी आपण आपला प्रवास कंटिन्यू करणार आहोत. आता जवळपास इथून शनी शिंगणापूर 30-1 किलोमीटर आहे. थोडंफार राहिलेलं आहे अंतर, तेवढं कवर करू आणि मग भेटूया डायरेक्ट आता मंदिरामध्ये. चला. तर मित्रांनो, फायनली पोचलो आहे शनी शिंगणापूरला. इथून मला कमांड दिसते एंट्री वगैरे. इथून आपल्याला मंदिरात जाण्यासाठी प्रवेश आहे. इथून आपण बघू शकता हा जो रस्ता आहे, या रस्त्या थ्रू आपण मंदिरात जाणार आहोत. चला तर मग. हा एंट्रीचा भाग आहे. हा इथून प्रवेशद्वार आहे, आपल्याला आपण बघू शकतो.
तर अशा प्रकारे आपलं शनिदेवांचं दर्शन झालेलं आहे आणि मी आता सध्या बाहेर आलेलो आहे इथं पार्किंगमध्ये. आता गाडीत बसूया आणि परत कंटिन्यू करू आपला प्रवास. आणि आता आपण थेट जाणार आहे शिर्डीमध्ये. तिथं रूम वगैरे घेऊ, थोडंफार फ्रेश वगैरे होऊ आणि मग संध्याकाळी आपण जाऊया परत साईबाबांचं दर्शन घ्यायला. चला, आता पोचलो आहे आम्ही शिर्डीमध्ये. रूम बुक केलेला आहे साई प्रथममध्ये. इथं आपण रूम घेतला आहे, गाडीची पण सोय आहे, इथं गाडी पार्क केली आहे. फ्रेश वगैरे होऊया आणि मग आपण जाऊया साईबाबांच्या दर्शनासाठी. चला बाय. ही आपली रूम आहे 201. रूमची टूर घ्या. तर बघू शकता टी व्ही आहे, कपाट, हा आहे बेड, तर आमचे बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे इथं आहे वॉशरूम. वॉशरूम पण चांगलं दिसतंय, काय प्रॉब्लेम नाही तसं, सगळं चांगलं आहे. हा बेड आहे. इथं सामान ठेवण्यासाठी तुम्हाला एक वॉर्डरोब दिलेलं आहे. एवढं स्टोरेज आहे, ब्लँकेट, कुशन्स वगैरे सगळं दिलेलं आहे. AC वगैरे सगळं तुम्हाला ते भेटून जाईल. हा एक ड्रेसिंग टेबल आहे. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण जेवायला चाललो आहे हॉटेलमध्ये. जेवण वगैरे करूया आणि मग रूमवरती जाऊन झोपूया. आणि आता सकाळी भेटतो आणि मंदिराचं मी तुम्हाला सकाळी दर्शन दाखवतो. म्हणजे बाहेरून आज मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत आपण, त्यामुळे तुम्हाला मी बाहेरून मंदिर पूर्ण दाखवतो. आणि आता आज हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया सकाळी. टाटा, बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 2 आणि रात्री आमचं दर्शन झालं होतं साईबाबांचं. आता सकाळ सकाळ एकदा दर्शन करूया आणि मग इथून आपण परत पुण्यासाठी निघूया. चला, तर मग आता मंदिरापाशी जातो आणि तिथं जाऊन तुम्हाला परत भेटतो आणि तुम्हाला मंदिर वगैरे सगळं परिसर तुम्हाला दाखवतो. मंदिराच्या इथून निघालोय. आता पार्किंगमध्ये आलोय, गाडीत बसलोय. ॲक्च्युली मंदिरात खूप गर्दी होती आज गुरुवार असल्यामुळं. जवळपास 3 ते 3.5 तास दर्शनाला लागते ते. त्यामुळे आम्ही फक्त मुखदर्शन घेतलेलं आहे आत्ता, कारण की रात्री आमचं जवळपास छानपैकी दर्शन झालं होतं. तिथं मंदिरात बसलो वगैरे, प्रॉपर व्यवस्थित दर्शन झालं. त्यामुळं आज सकाळचं आम्हाला जास्त काही अपेक्षा नव्हती. तरी एकदा गेलो होतो
तिथं कळालं की 2 ते 3 तास जवळपास वेटिंग आहे. त्यानंतरनं दर्शनाला सोडतील एका हॉलमधनं दुसऱ्या हॉलमध्ये. त्यामुळं आम्ही काही जास्त थांबलो नाही. आता नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आम्ही निघालो आहे परत घराच्या दिशेने. तर आता इथून पुढचा प्रवास असेल थेट पुण्यालाच. असं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन ठिकाणे बघण्यासाठी चॅनलवरती दरवेळेस व्हिजिट करत राहा. चला तर मग भेटूया परत पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन डेस्टिनेशनवर. तोपर्यंत बाय बाय.